लोकमान्य टिळक टर्मिनलपासून हरिद्वारच्या यात्रेला निघालेलो आहोत। संपूर्ण परिवार एकत्रपणे हरिद्वार यात्रा करणार आहोत। सोबतच पंचप्रयाग आणि ओलीला आम्ही जाणार आहोत। संपूर्ण परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय। LTT स्थानकावर ट्रेन लागलेली आहे। येथूनच आपला प्रवास सुरू होतोय आणि तुम्ही देखील या प्रवासात आमच्या सोबत राहणार आहात। मुंबई ते हरिद्वार असा आमचा प्रवास सुरू झाला। हरिद्वार म्हणजे हिंदू धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र। गंगेचे पवित्र जल आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे हरिद्वार। प्रवास म्हटला की नवीन सोबती आणि नवीन आठवणी। यावेळच्या प्रवासात आम्हाला कॅलिग्राफी आर्टिस्ट कीर्ती भानुशाली भेटले आणि त्यांच्या भेटीने आमचा हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय ठरला। त्यांची कॅलिग्राफी पाहून आम्ही थक्क झालो आणि आमच्या सर्वांची नावे आम्ही भाऊंकडून काढून घेतली। कॅलिग्राफी सोबत जोक्स, विविध जादूचे खेळ, मिमिक्री अशा गोष्टींमुळे आमचा वेळ कसा गेला तो आम्हालाच कळला नाही। पुन्हा भेटू असे म्हणत आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि आम्ही हरिद्वारला येऊन पोहोचलो। देवभूमी उत्तराखंडातील हरिद्वार म्हणजे देवांचे द्वार। गंगा माता पर्वतीय प्रदेशातून मैदानात उतरते ते शहर म्हणजे हरिद्वार। रेल्वे स्टेशनवरून आम्ही सरळ हॉटेलवर आलो। हरिद्वारमध्ये आमचे वास्तव्य गोल्डन पिकॉक या हॉटेलमध्ये होते। हॉटेल खूपच सुंदर आहे, शिवाय बजेट फ्रेंडली देखील आहे। भव्य एंट्रन्स मध्ये भगवान श्रीकृष्णांची छोटेखानी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते। बाजूलाच लिफ्ट आहे, ज्याच्यामधून आपण आपल्या रूम मध्ये जातो।
लॉबीमध्ये आम्ही सुंदर असे फोटो घेतले आणि मग रूममध्ये गेलो. लगेचच फ्रेश होऊन गंगा स्नानासाठी गंगा तीरावर येऊन पोहोचलो. पतित पावनी अशा गंगा नदी समोर आपण उभे आहोत आणि आपलं आगमन झालेलं आहे ते हरिद्वारमध्ये, ज्या 7 मोक्षदायिनी नगरी आहेत. या मोक्षदायिनी नगरीपैकी अयोध्या, मथुरा, माया या माया नगरीमध्ये म्हणजेच हरिद्वारमध्ये आपण आज आलेलो आहोत. आणि हरिद्वारमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले जर काय करायचं असेल तर ते सर्वात प्रथम आपण या गंगा नदी समोरच्या पात्रामध्ये येतो आणि येथे पवित्र स्नान करतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. गंगे तव पाद पंकजम पुरास्वेर्वन्दित दिव्य रूपम मुक्तिंच मुक्तिंच ददाति नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्. समुद्र मंथनाच्या अमृतातील काही थेंब ज्या 4 ठिकाणी पडले ते ठिकाणे म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन. या अमृताने ही 4 ठिकाणे पवित्र झाली आणि म्हणूनच कुंभमेळ्यात लाखो भाविक या ठिकाणी स्नान करतात आणि पवित्रतेचा अनुभव घेतात. गंगा मातेचे दर्शन आणि गंगा स्नान उरकून आम्ही लागलीच हॉटेलवर आलो आणि हॉटेलच्या 4थ्या मजल्यावर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही येऊन पोहोचलो. हे रेस्टॉरंट अतिशय सुंदर आहे. येथील विद्युत रोषणाई आणि सजावट पाहून आपले मन मोहून गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्वांनी येथील पदार्थांवर यथेच्छ ताव मारला आणि रात्री झोपून गेलो. सकाळी उठून फ्रेश झालो आणि हरिद्वार दर्शनासाठी आम्ही निघालो. हरिद्वारमध्ये मनसा देवी मंदिर, चंडी देवी मंदिर ही देवीची शक्तिपीठे आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी आपणास रोपवे देखील उपलब्ध आहे. सायंकाळी हर की पौडी या घाटावर होणारी भव्य गंगा आरती मनाला शांती प्रदान करते. हाय, कुठे चालले तुम्ही आता? मनसा देवी. अरे वा, कोण कोण आहे तुमच्या बरोबर? सगळे. सगळे म्हणजे कोण? काय? आम्ही
फॅमिली सगळं चाललेलो आहोत. आम्ही टोटल 14 जण आहोत आणि आता मनसा देवीचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत आणि आता ह्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसलेलो आहोत. आम्ही सर्वप्रथम मनसा देवी दर्शनासाठी निघालो. वाटेत मोती बाजार मार्केट आहे, जेथे आपण स्ट्रीट फूड म्हणजेच कचोरी, समोसे, चाट, स्वीट यासारखे पदार्थ खाऊ शकता आणि शॉपिंग देखील करू शकता. मनसा देवीला जाण्यासाठी पायी आणि रोपवे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही रोपवेचा पर्याय निवडला. तिकीट काढून झाल्यानंतर आपण आपल्या टर्नसाठी वेटिंगमध्ये थांबतो आणि आपल्या लॉटनुसार आपल्याला प्रवेश दिला जातो. आम्ही रोपवेमध्ये बसलो आणि निसर्गाचा आनंद घेत वरच्या दिशेने निघालो. मनसा देवी ही इच्छापूर्तीची देवी असल्याने साहजिकच येथे सदैव गर्दी असते. आम्ही दर्शन रांगेला लागलो आणि तासाभरात दर्शन घेऊन पुन्हा एकदा रोपवेमधून परतीच्या प्रवासाला लागलो. रोपवेमधून हरिद्वार शहराचे विहंगम असे दृश्य आपल्या दृष्टीस पडते. दुपारी जेवण शॉपिंग उरकून आम्ही सायंकाळच्या गंगा आरतीसाठी हर की पौडी या घाटावर येऊन पोहोचलो. हरिद्वारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत. हे ठिकाण म्हणजे हर की पौडी. या हर की पौडीवर संध्याकाळी रोज सायंकाळी गंगा मातेची आरती होत असते आणि ती आरती पाहण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी गंगा मातेचं मंदिर आहे आणि इथे आपण ही मनोरम अशी आरती करणार आहोत.
घंटांचा नाद, कर्णमधुर भजन संगीत आणि हजारो लोकांच्या सानिध्यात होणारी ही आरती अविस्मरणीय असते. भाविक भक्त तर येथे हर हर गंगे म्हणत अक्षरशः नाचत असतात. सायंकाळचे 6 वाजले आणि हे ठिकाण एखाद्या स्टेडियम प्रमाणे खचाखच भरून गेले. प्रत्येकाला आरतीचा तो क्षण डोळ्यात साठवायचा होता आणि आठवण म्हणून कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा होता. जय मां गंगे, जय मां गंगे, संकट हरणी, जय मां गंगे, मंगल करणी, जय मां गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर शंकर, जय शिव शंकर, हर हर गंगे, जय मां गंगे, हर हर गंगे, जय मां गंगे, हर हर गंगे, जय मां गंगे, हर हर गंगे, जय मां गंगे. जय जय भगीरथ नंदिनी मुनि जय चकोर चंदी नर नाग विबुध बंदिनी जय जहनवालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि जय चकोर चंदी नर नाग विबुध बंदिनी जय जहनवालिका. पद सरोज राशीष शीश पर विभार. विष्णुपद सरोज राशीष शीश पर विभार. त्रिपथ गासी पुण्य राशि पाप छालिका. त्रिपथ गासी पुण्य राशि पाप छालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि जय चकोर चंदी नर नाग विबुध बंदिनी जय जहनवालिका. विमल विपुलवासी वारी शीतल त्रैतापहार. विमल विपुलवासी वारी शीतल त्रैतापहार. भावरवर विहंग तर तरंग मालिका. भावरवर विहंग तर तरंग मालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि जय चकोर चंद्र हर नाग विबुध बंदिनी जय जहनवालिका. पुरजनो पूजो पहार शोभित शशि धवल धार. पुरजनो पूजो पहार शोभित शशि धवल धार. भंजन भव भार भक्ति कल्प थालिका. भंजन भव भार भक्ति कल्प थालिका. जय जय भगीरथ नंदिनी मुनि जय चकोर चंदी नर नाग विबुध बंदिनी जय जहनवालिका. हरिद्वार हे फक्त ठिकाण नाही तर मन आणि आत्म्याला शांती देणारा एक अनुभव आहे. आणि प्रत्येकाने जीवनात हा अनुभव एकदा तरी घ्यायला हवाच. गंगा माता आपणा सर्वांना बोलावत आहे. कधी येताय मग माँ गंगेला भेटायला? आता इथे थांबू. भेटूया पुढील व्हिडिओ. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.